नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत रमाई आवास योजनेअंतर्गत भरपूर जणांना मित्रांनो घरकुल हे मंजूर झालेले आहेत। या योजनेअंतर्गत फायनान्शियल इयर 2025-26 साठी भरपूर जणांचे नावे हे आलेले आहेत आणि भरपूर जणांना एक प्रश्न पडलेला आहे की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत किंवा रमाई आवास योजनेअंतर्गत ज्यांना घरकुल मिळालेले आहेत मित्रांनो, त्या सर्वांना पैसे जमा होणे चालू झालेले आहे। पहिला हप्ता पडत आहे मित्रांनो, पण कोणाकोणाला हप्ता पडत नाही आहे मित्रांनो। म्हणजे तुमच्या गावामध्ये जर 10 घरकुल मंजूर झाले असतील तर त्यापैकी 5 जणांना हप्ता पडल्याच्यानंतर 5 जण असेच राहिलेले आहेत। ते विचारत आहेत की सर, आमच्या गावामध्ये 10 जणांना घरकुल भेटलेलं आहे, त्यांच्यापैकी 4-5 जणांना पैसे पडलेले आहेत, पण मला पैसे जमा झालेले नाही आहेत, असं का होत आहे हे कमेंटद्वारे आपल्याला विचारत आहेत। आणि त्याचंच एकमेव सोल्युशन असं तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो की तुमच्या अकाउंटमध्ये तुमचं जर प्रधानमंत्री किंवा रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेलं असेल तर तुम्हाला पहिला हप्ता पडत नसेल तर मित्रांनो त्याचं एकमेव कारण असू शकतं मित्रांनो। आणि ते कारण काय आहे हे आपण पोर्टलवरती चेक करायचं आहे। तर तुमचा जर हप्ता पडत नसेल तर मित्रांनो ते कारण असू शकतं मित्रांनो की त्या कारणामुळे तुमच्या बँक खात्यामध्ये पहिला हप्ता हा जमा होत नसेल मित्रांनो। तर ते कारण काय आहे आपण वेबसाईटवरती जाऊन पाहूया। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। त्याचं कारण पाहण्यासाठी मित्रांनो सिंपली तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये लिंक मिळून जाईल। त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात। या पेजवरती आल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। सिंपली स्टेक होल्डरचं जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पहिलंच ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। तर यामध्ये सिंपली काय करायचं आहे मित्रांनो, इथे रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा जो की तुमच्या घरकुलचा नंबर असणार आहे। आणि हा जो कॅप्चा आहे मित्रांनो, हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे। तुम्हाला तुमच्या घरकुलचे हप्ते का पडत नाही हे जाणून घेण्यासाठी तर सिंपली मी टाकून घेतो मित्रांनो। तुम्ही पाहू शकता मी इथे रजिस्ट्रेशन नंबर टाकलेला आहे, हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकलेला आहे। सिंपली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करत आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। मी थोडंसं खाली येतो मित्रांनो आणि खाली आल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय। इथे आल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर इथे बँक डिटेल्सचं जे ऑप्शन आहे मित्रांनो, हाच महत्त्वाचा रोल आहे। यामध्ये मित्रांनो बँक अकाउंट नंबर, ब्रँच नेम, अजून बँक नेम आणि ब्रँच कोड इथे दाखवलं जाणार आहे। त्यानंतर IFSC कोडसुद्धा असणार आहे जे की गुणिले चिन्हामध्ये हाईड असणार आहे मित्रांनो, हे शो केला जात नाही आहे। त्याच्यानंतर इथे पाहू शकता इथे जे आधार स्टेटस जे दिलेलं आहे मित्रांनो, इथे तुमच्या आधार स्टेटसचं इथे ऑथेंटिकेटेड बाय UIDAI अँड व्हेरिफिकेशन बाय PFMS हे असणं गरजेचं आहे मित्रांनो। हे ऑथेंटिकेटेड झाल्याच्यानंतरच तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होतात मित्रांनो। पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता जे काही पैसे जमा होणार आहेत ते हे आधार स्टेटस ऑथेंटिकेटेड झाल्याच्या नंतरच मित्रांनो जमा होणार आहेत। आणि हे आधार ऑथेंटिकेटेड केव्हा होतं, जेव्हा तुमचं अकाउंट स्टेटस व्हेरीफाईड दाखवतं मित्रांनो। तुमचं अकाउंट स्टेटस सर्वात पहिलं पाहून घ्यायचं व्हेरीफाईड आहे का। व्हेरीफाईड असेल तर तुमचं आधार स्टेटस हे ऑटोमॅटिकली ऑथेंटिकेटेड इथे दाखवणार आहे। काही जणांचं मित्रांनो अकाउंट स्टेटस हे व्हेरीफाईड नसतं, त्यामुळे मित्रांनो त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे नाही आहेत मित्रांनो। त्याचं एकमेव कारण असू शकतं मित्रांनो, अकाउंट स्टेटस हे व्हेरीफाईड नसतं, त्यामुळे त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे हे जमा होत नाही आहेत मित्रांनो। तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलो आहोत की तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत किंवा रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळालेलं आहे, पण तुमच्या बँकेमध्ये पहिला हप्ता किंवा दुसरा हप्ता हे जमाच होत नाही आहे। याचं एकमेव कारण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे मित्रांनो। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।